विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपला भाग 225 संपला. दिनांक फार मजेशीर आहे. 23/2/2021. 23/2/25 म्हणजे आपला दिवस कितवा चाललाय सध्याला पाहण्यासाठी खूप छान आपल्याला छान 23/2/25. हा चला म्हणजे 2 शतक आपले पूर्ण अगोदर झाले. म्हणजे आमचा दिवस चालू आहे आता 225. त्या 225व्या दिवशी आज आपण जो एस-सी-आर-टीचा उपक्रम आहे. जर नेहमी आम्ही तुम्हाला सांगतोय, बोलतोय. तोच स्वाध्याय उपक्रमांतर्गत या आठवड्यातल्या गणिताच्या तासिका किंवा गणिताचा भाग जो आहे, तो आज आपण प्रत्यक्ष इथं आपण सोडवणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलंय त्यांचं स्वागत. ज्यांचं राहिलंय आणि त्यांचं झालंय, दोघांचंही रिपीट आपला सर. म्हणजे आजच्या भागामध्ये आपल्याला पहिल्यांदा स्वाध्याय उपक्रमांतर्गत त्या स्वाध्यायाच्या साप्ताहिक सराव हा जो एस-सी-आर-टीचा उपक्रम आहे, त्या अंतर्गत आपण या आठवड्याची म्हणजेच आठवडा क्रमांक 15 आठवडा क्रमांक 15 त्याचा आपण ऑनलाईन सराव करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलंय त्यांचं स्वागत. प्रथम ज्यांचं राहिलंय ते आज नक्की पूर्ण करतील. आज काही ठिकाणी उत्तर होऊन जातील, हरकत नाही. आपल्याला समजून नाही घ्यायचंय. पण जे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये अद्यापही हा व्हॉट्सअप ग्रुप नाही, त्यांना मुलांशी गप्पावर आज पुन्हा एकदा लिंक पाठवतो. पुन्हा एकदा तो मागचा व्हिडिओ पाठवतो की ज्यामध्ये सुरुवातीला जेव्हा स्वाध्याय साप्ताहिक सरावची लिंक आली होती, कशा पद्धतीने जॉईन व्हायचं, काय मेसेज टाकायचा, तुम्हाला कोणता कोड लागणार आहे. तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे UDIS कोड आवश्यक असतो. UDIS म्हणजे तुमच्या शाळेचा क्रमांक आणि तो असतो 11 अंकी. आणि तो तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा सापडेल. तुमच्याकडे मागच्या वर्षीचं प्रमाणपत्र असेल किंवा बोनाफाईड आणलेला असेल किंवा गुणपत्रक असेल, त्यावर तुम्हाला हे सापडू शकतं. किंवा शाळेवर भिंतीवर सुद्धा शिक्षकांनी बऱ्याच शाळेत ते लिहिलेलं आहे. तेवढं जरी नसलं तरी आपल्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपले वर्ग शिक्षक, वर्ग शिक्षिका, मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे आहे. फक्त त्यांच्या नंबरवर एक कॉल करायचा, मॅडम सर आपल्या शाळेचा UDIS नंबर काय आहे, एवढी विनंती करायची आणि त्यांनी तुम्हाला मेसेज पाठवतील किंवा तोंडी सांगतील 11 अंक आहेत का, एवढं लक्षात घ्यायचं. आणि ते अंक तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये तुमच्या शाळेच्या, तुमच्या गावच्या, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा या नावाने तुम्हाला जॉईन होता येतं. आणि राज्य शासनाला तिथे बसून पाहता येतं की कोणता विद्यार्थी काय काम करतो, किती विद्यार्थी चाचणी सोडवत आहे, किती विद्यार्थी सुट्टीमधला अभ्यास करत आहे. सध्याच्या या कोरोना काळामध्ये आज घडीला शाळेमध्ये शिकवणं काय गरजेचं होतं, या आठवड्यात काय शिकवणं गरजेचं होतं, मराठीचं काय आवश्यक होतं, गणिताचं काय आवश्यक होतं, हे तुम्हाला घरी बसल्या फुकटमध्ये दर शनिवारी तुम्हाला मिळतं. या शनिवार पासून येत्या शुक्रवार पर्यंत तुम्हाला ती प्रत्येक विषयाचे 10-10 प्रश्न सोडवायचे. मग आता कसं जॉईन व्हायचं ते पुन्हा एकदा तुम्हाला ती लिंक पाठवली जाईल. त्या ग्रुपची लिंक पुन्हा मी तुम्हाला आज मुलांशी गप्पा, ओनली स्टुडंट, संतस्नेही या तिन्ही ग्रुपवर पाठवेल. आपल्या सरांना क्रमांक विचारून घ्या आणि जॉईन व्हा. आता माझ्या शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं नोंद केलेली आहे. त्यापैकीच एखाद्या 5वीच्या विद्यार्थ्याची चाचणी, या आठवड्याची चाचणी कशी सोडवायची ते आपण प्रत्यक्ष आता मोबाईलच्या स्क्रीनवर आपण बघणार आहोत. त्या अगोदर या उपक्रमाबद्दल
किंवा याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला त्यात काही अडचण येत असेल, जे करतात त्यांना अडचण येतात, अडचण दुसऱ्यांना येत नाही. जे करतात त्यांना अडचण येतात आणि जे करत नाहीत त्यांच्याकडे कारण असतात. त्यामागचे कारण काही असू शकतात. एखादं अगदी खरंच कारण असू शकतं आणि एखाद्याला सबब म्हणून काहीतरी सांगायचं असतं म्हणून ते कारण असू शकतं. कोणतंही असो. आता कारण नका. आता आपल्याला आणखी लॉकडाऊनची परिस्थिती जवळपास तशीच आल्यासारखी आहे. घरीच बसायचंय. बाहेर जास्त हिंडायचं नाही. म्हणजे आपल्याकडे आणखी वेळ खूप आहे. या वेळामध्ये आपण थोडासा आयटीच्या माध्यमातून हा भाग पूर्ण करूया. तुमच्यापैकी कुणाला समजा जे सोडवतात विद्यार्थी, त्यांना काही मत तुम्हाला काही बोलायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही बोलू शकता. जे सोडवतात त्यांना काय अडचण आहे आणि त्यांना काय वाटतं, जे सोडवतात ते विद्यार्थी. रोहिणी, आर्यन तुम्ही जे कोणी सोडत असाल ते. तुमचं मत तुम्ही व्हिडिओ चालू करून तुम्ही बोलू शकता 1-2 मिनिट सुरुवातीला. सर येस. व्हिडिओ चालू करा. आपण ते नको बरं. आपण व्हिडिओ आपण जे सोडवायला जेव्हा हॅलो मेसेज पाठवतो ना, तेव्हा ते 1 व 13 सह पाठवा असं म्हणून सांगतात. मग कुणाचं काय म्हणतात ते? 1 ते 13 पैकी अंक पाठवा. म्हणजे याचा अर्थ तुझ्या मोबाईलमध्ये 11 विद्यार्थ्यांची नावं नोंद केलेली आहेत. बरोबर? हा. मग 11 पैकी कोणत्या विद्यार्थ्याची चाचणी सोडवायची तुला? त्याचा समजा मला क्रमांक पाठ. जर समजा तुझं नाव 1 क्रमांकावर असेल तर तुला 1 क्रमांक पाठवायचं. दाखवतच नाही वरती. ज्या नावाचे क्रमांक ऑलरेडी सगळ्यांचे असतातच त्याच्याशिवाय शक्यच नाही. येतातच. कारण हॅलो पाठवल्याबरोबर आता मी प्रत्यक्ष दाखवणारच आहे. मी सांगू का त्याच्यामध्ये ब्लॉक माध्यम हा यस रोहिणी तुझा व्हिडिओ चालू ठेव. सर त्याच्यामध्ये जर आपल्याला जर आपलं इंग्रजीच माझं येत होतं ना तेव्हा सर मी पहिलं मला वाटलं हे ब्लॉक ते बदलायचं असलं तर मराठी पण बदलता येते म्हणून मी सर ते ब्लॉक व माध्यम बदला तालुका बदला ते माझ्या मध्ये 4 क्रमांकावर येत होतं. मग मी ते 4 क्रमांक दाबला आणि ते माध्यम आणि विषय बदलला सर. आतापासून तेव्हापासून सर माझ्यामध्ये मराठी आलं सर माझ्या मोबाईल मध्ये. ओके. म्हणजे त्या ठिकाणी समजा चुकून जेव्हा आपण सेटिंग मध्ये सुरुवातीला माध्यम निवडा आणि त्यावेळेस आपल्याला मराठी, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू हे 3 माध्यम. त्या 3 पैकी कोणत्या माध्यमात तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे विचारलं जातं. त्यावेळेस ते माध्यम तुम्ही व्यवस्थित निवडणं अतिशय गरजेचं असतं. आणि जर त्या ठिकाणी इंग्रजी झालं तर तुम्हाला मराठीचे प्रश्न इंग्रजीमध्ये देणार, आपले गणिताचे प्रश्न आणि इंग्रजी हे सगळं तुम्हाला इंग्रजीमध्ये सूचना मिळते. आणि त्या जेव्हा इंग्रजीमध्ये येतात तेव्हा आपल्याला वाटतं अरे बापरे आता मी इंग्रजीमध्ये कसं सोडवणार. तर त्यावेळेस तिथं तुम्हाला चाचणी थांबवण्याची संधी आहे. पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला हॅलो पाठवल्याच्या नंतर शेवटचा पर्याय असतो तुमचा तालुका आणि माध्यम बदला. तो बदलण्यासाठी पुन्हा तुम्हाला एकदा तुमच्या युडायसची गरज असते आणि तो युडायस टाकल्यावर माध्यम बदलायचं. आपला तालुका चुकला असेल तालुका बदलायचा, युडायस चुकला असेल युडायस बदलायचा आणि पुन्हा एकदा नोंदणी करायची. आणि तेव्हापासून तुझा तो प्रश्न मिटलेला आहे. मागच्या जवळपास मला वाटतं 10व्या-11व्याच आठवड्याला मला तू सांगितलं होतं आणि तेव्हापासून ते तू प्रत्यक्ष तू स्वतः केलंस, मी करून दिलेलं नाही. फक्त सांगितलं, तू केलंस त्याबद्दल तुझा अभिनंदन. व्हेरी गुड. नेक्स्ट आणखी कोणी सोडवतंय त्याबद्दल कुणाला प्रतिक्रिया आहे का तुझी? जे सोडवतात त्यांना काही त्याच्यामध्ये काही अडचण वाटली का सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी? आणखी कोण बरं सोडवतं? आर्यन, महेश जॉईन झालेत का? श्रेया जॉईन आहे का? आता तुम्ही स्वतः बोलू शकता, काही अडचण नाही. आले सर मी. ते तुझा आवाज नाही आला की मला वाटतं तू नाहीच काही. तू सोडवतेस ना? सर तन्वी मी प्रोजेक्ट ओके. आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती ओके यस. आपल्या मुलांची गप्पा ते बहुतांश सोडवतात, परंतु काही जण सोडत नसतील. आता मला वाटतं जयदेव तू सोडवतोस का? जयदेव आहे आपल्या सोबत?
पाहिलंस का बरं तू कसे प्रश्न असतात? अरे आपलं महेश जयदेव आहे का म्हणजे सोबत आपल्या? आहे आता join. देव. आता जॉईन झालेलं आहे. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. तर ठीक आहे, प्रत्यक्ष आपण उपक्रमाला सुरुवात करूया. माझी स्क्रीन थांबवतोय. बहुतांश जणाला माहिती आहेच, तरी पण आपण पुन्हा एकदा त्या उपक्रमाकडे जाऊयात. स्क्रीन दिसते का सांगा मला एकदा? हो सर. हो दिसतंय सर. दिसतीये. हं. आता तुम्हाला फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला फक्त पाहायचं आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याकडे सगळ्यात मोठा आपलं सोशल मीडियाचं जे सगळ्यात मोठं तंत्र वापरतो आपण, एक ऍप वापरतो, ते म्हणजेच व्हॉट्सअप. या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला एक समूह आहे ज्याचं नाव आहे स्वाध्याय हे वरती सुरुवातीला 1 नंबरवर आलेलं पहा, स्वाध्याय साप्ताहिक सराव. या स्वाध्याय साप्ताहिक सराव यामध्ये आता इथं जर तुम्ही पाहाल तर त्या दिवशी शाळेमध्ये आम्ही चाचणी सोडून घेतली होती. तर इथं आपण 10 पैकी 9 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आहेत आणि सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आन्सर की तपासा, म्हणजे आपल्याला उत्तर पत्रिका दिली जाते. आता काय म्हणते पहा इथं, चला मराठी आठवडा 15 स्वाध्याय सुरू करूयात. आणि पुन्हा विचारलंय, हा सराव तुम्ही सुरू करू इच्छिता काय? आता मला हा सराव सुरू करायचा नाही, म्हणून मी काय करेल, मी 2 टाकेल. फक्त आपल्याला नंबर टाकायचे आहेत. 2 टाकून मी पाठवलं की त्यानं काय म्हणते आता, म्हणजे आता आपण सगळं बाहेर निघालो. आता तुम्हाला जर पुन्हा सुरू करायचं असेल तर आपल्याला हॅलो किंवा नमस्ते हा शब्द आपल्याला लिहून पुढे पाठवायचा आहे. आता हे पाठवण्यापूर्वी अगोदर काही सोडवलेले आपण प्रश्न समजून घेणार आहोत. हे बघा, आता तुझं जे अभिनव, तुझा जो प्रश्न होता की तुला जो 1 ते 13 पैकी निवडा असं म्हणतात, तसंच मला पण येतं. इथं 1 पासून 22 पर्यंत माझ्याकडे आहेत. म्हणजे माझ्याकडे 20 विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि शेवटचे 2 क्रमांक हे आपल्याला सूचना असतात. एखादा नवीन विद्यार्थी जोडायचा असेल तर दुसरा विद्यार्थी जोडा आणि शेवटचं असते माध्यम, जिल्हा आणि ब्लॉक बदला. ब्लॉक म्हणजे तालुका, मीडियम, माध्यम म्हणजे जर समजा तुमचं या ठिकाणी मराठी असेल, सगळं मराठीमध्ये. तुम्हाला जर इंग्रजीमध्ये घ्यायचं असेल, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी सगळे प्रश्न इंग्लिशमध्ये घेऊ शकतात. पण तुम्हाला जर समजा एकाच विद्यार्थ्याची नाव नोंदणी झाली असेल तर तुम्हाला फक्त 3च शब्द येतील. 1 नंबरवर तुमचं नाव येतं, समजा जसं इथं रोहिणी आहे, 1 नंबरवर रोहिणी येतं, 2 नंबरवर दुसरा विद्यार्थी जोडा येतं आणि 3 क्रमांकावर माध्यम, जिल्हा आणि ब्लॉक बदला असं येतं. जसजसे तुम्ही नवीन विद्यार्थी जोडता तसं तुम्हाला पुढील क्रमांक मिळत जातात. माझ्या मोबाईल मध्ये 3 विद्यार्थी आहेत. ओके, शाबाश, व्हेरी गुड. एकमेकांची तुम्हाला तेच तर सांगितलं आपल्या शाळेमध्ये की आपण एका मोबाईलवर आपल्या शेजारी असणाऱ्या विद्यार्थ्यांची, ज्यांच्याकडे सुविधा नाही, तर ज्यांचे पालक पूर्ण वेळ त्यांना मोबाईल देऊ शकत नाही, तर चाचणी सोडवण्यासाठी वेळ तेवढा देऊ शकत नाहीत, कुठली तरी त्यांच्या समस्या आहे, अशा वेळेस आपल्या मित्रांना, आपल्या गल्लीतील, आपल्या शाळेतील वर्गमित्रांना ती मदत तुम्ही करा. ही खूप त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठी पर्वणी असेल. ती खूप मोठी त्याला मिळून दिलेली संधी असेल. मित्रांनी केलेली मदत ही सर्वात महत्वाची. तर ही मदत तुम्ही जरूर करा आणि त्यातल्या त्यात ही तर शैक्षणिक मदत आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगलं. मग या ठिकाणी पहा, इथं आठवडा 15 मी स्वाध्याय सुरू केला आणि मी टाकलं होतं इथं 3 क्रमांक. म्हणजे 3 क्रमांक कोण? तर समर्थ हाके. हा 3 क्रमांक टाकल्याबरोबर तिथं आलं होतं की आठवडा 15 सुरू करा. पुन्हा विचारते करू इच्छिता काय? म्हणजे पहा किती तुमच्या मनावर ठेवलेलं आहे. होय असेल तर 1 दाबा. इथं होयला क्लिक करायचं नाही.
आपल्याला फक्त क्रमांक टाकायचा आहे, पुढे पाठवायचंय. म्हणजे मला हो, आता मी सुरू करू इच्छितो, पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं नाही. दिलेल्या शब्दाचा फक्त पर्याय काय? तो पर्याय क्रमांक टाकायचा आहे आणि सेंड करायचं. एक पाठवल्याबरोबर प्रश्न आलेला आहे पहा. आता तुम्ही हे प्रश्न वहीत तुम्ही लिहून घेऊ शकता. पुढीलपैकी सर्व आता इथं उत्तर आहेतही, तरी पण आपल्या वहीमध्ये प्रश्न असू द्या. जे विद्यार्थी सोडवले नाहीत त्यांच्यासाठी याच आधारे तुम्ही तुमची एखादी टेस्ट बनवू शकता 10 प्रश्नांची. फक्त काही शब्द, काही संख्या तुम्ही बदलायच्या आणि तुमची एक चाचणी तशी जशाला तशी तुम्ही बदलू शकता. पुढीलपैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? रोहिणी पर्याय वाच. पहिला पर्याय क्रमांक 2, दुसरा पर्याय क्रमांक 3, तिसरा पर्याय क्रमांक 9 आणि चौथा पर्याय क्रमांक 1. एक. मग या 4 पर्यायापैकी आपल्याला विचारलेलं आहे की सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती? मग मूळ संख्या कोणती लहान आहे बरं? 2. 2 सर. 2. आता इथं उत्तर तुम्हाला दिसतंय. आता मी याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला उत्तर नाही दाखवत. आता इथं तुम्हाला सर. उत्तर दिसलं होतं. सर 2. तर येस, 3 येस. ही सर्वात लहान मूळ संख्या नाही. कोण? 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे ना. हो, हो. मग 2 ही सगळ्यात लहान मूळ संख्या मग पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे का? तर हो म्हणून सर. तिथं उत्तर 2 टाकलंय. म्हणून तर म्हणाले ना मी, इथं उत्तर काय टाकलेलं आहे? 2. का बरं असं झालं? का झालं असेल असं? घाई केल्यामुळे. उत्तर पण घाई 2 आहे. केल्यामुळं किंवा याच्या मागचं कारण काय तुम्हाला सांगतो, की अशी का चूक होते हं? इथं उत्तर 2 पण पर्याय 2 टाकतात. असल्यामुळं हां. उत्तर 2 होतं म्हणून उत्तरच टाकलं तिथं, टाइप केलं. पण इथं ते उत्तर नाही, तर हा उत्तराचा पर्याय असतो. म्हणून इथं 2 टाकलं आणि म्हणून तुम्ही उत्तर सूची मी तुम्हाला अगोदर दाखवली, तर त्याच्यामध्ये 10 पैकी 9 गुण प्राप्त झालेत. म्हणजेच हा पहिलाच प्रश्न चुकला. का चुकला? इथं प्रश्नाचं उत्तर मला लिहायचं नाही, तर मला प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय लिहायचा होता आणि 2 साठी पर्याय क्रमांक होता 1. म्हणून 1 लिहिणं आवश्यक होतं, पण मी लिहिलं होतं 2. ओके. चला आता आपण पुढील प्रश्न वाचूयात. पुढीलपैकी मूळ संख्येचा गट कोणता? प्रश्नाचे पर्याय वाचेल महेश. सर्वांनी लिहून घ्यायचंय. लिहित ज्याचं नाव येईल त्यांनी तो प्रश्न वाचायचा आहे. 10 जणांना संधी मिळेल. येस महेश. ठीक आहे. अभिनव तू वाच बेटा. पुढीलपैकी मूळ संख्येचा गट कोणता? ओके. पुढीलपैकी मूळ संख्येचा गट कोणता? पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3. पर्याय क्रमांक 2, 2, 3, 4. पर्याय क्रमांक 3, 1, 3, 5. पर्याय क्रमांक 4, 3, 5, 7. बरं. आता तुला काय वाटतं बरं, या 4 पैकी कोणता असा आहे की जो मूळ संख्येचा गट आहे? गट म्हणजे सर काय? पर्याय क्रमांक 4. हा. 4 सर. तर 4 बरोबर आहे. कारण घाई 3, नको. 5. रोहिणी आणि श्रेया घाई नकोय. मला माहिती तुम्ही अगोदर सोडवलेलं आहे. आपण आता ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं मी उत्तराचे पर्याय वाचायला, तोच विद्यार्थी उत्तर देईल. त्याचं जर चुकलं किंवा तिथं उत्तर वेगळं येत असेल, तर दुसऱ्याला संधी दिली जाईल. त्याचं होईपर्यंत आपण इतरांनी कुणीही मध्ये बोलू नका. पर्याय तुम्ही क्रमांक तुमच्या 4 वहीवर सर. पर्याय क्रमांक 4 का बरं? सर 1, 2, 3 ही मूळ ही याच्यात फक्त 2 आणि 3च मूळ संख्या, 1 नाही. बरोबर. दुसरा पर्याय याच्यात 4 आहे. 4 समसंख्या असते, ती मूळ संख्या नसते, फक्त 2 सोडून.
बरोबर. म्हणून तोही नाही. तिसरा पर्याय, त्याच्यात एकही मूळही नाही आणि संयुक्तही नाही म्हणून ती नाही. बरोबर. चौथा पर्याय 3, 5, 7. 7. ओके. हा पर्याय बरोबर आहे. म्हणून यस, पर्याय क्रमांक 4 असं लिहून पुढे पाठवलं. फक्त पर्याय क्रमांक पाठवायचा. ओके, व्हेरी गुड. यानंतरचा प्रश्न वाचेल समर्थ हाके. आणि समृद्धी आहे का कुठं कोणासोबत बसलेली असेल तर मला सांगा. रोहिणी, समर्थ आहे का सोबत आता? चल श्रेया. आहे सर. श्रेया वाच बेटा. पुढचं सर. हा, पुढील प्रश्न वाच. पैकी संयुक्त संख्येचा गट कोणता? पुढील पैकी संयुक्त संख्येचा गट कोणता? ओके. हा, पर्याय पण वाच. पूर्ण तुलाच वाचायचं. पर्याय क्रमांक 1 2 4 6, पर्याय क्रमांक 2 21 23 25, पर्याय क्रमांक 3 10 15 20, पर्याय क्रमांक 4 5 10 15. हा, आता तुला काय वाटते बरं, संयुक्त संख्येचं या 4 पैकी कोण असेल? सर मी सांगू? नाही, 1 मिनिट. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. याचं उत्तर तिला देऊ दे, प्रयत्न करू दे. सर, पर्याय क्रमांक 1 2 4 6. बर. सर पर्याय क्रमांक 1 असं तिचं मत आहे. आर्यन, तुला काय वाटतं? 3 सर. का बरं 1 का नाही? सर कारण का संयुक्त म्हणजे ज्या मूळ संख्या नाहीत त्या, आणि त्या एक पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 ही मूळ संख्या आहे. पर्याय Correct. क्रमांक 2 मध्ये 21 23 आहेत आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 10 15 20 यापैकी कोणी पण नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पण सर 5 ही मूळ संख्या आहे. 5 मूळ संख्या आहे. 5 अगदी मूळ बरोबर. संख्या. हा, संयुक्त संख्या आपण कशाला म्हणतो? जिचे एक नाही तर 1 पेक्षा अधिक तिचे अवयव असतात, जिचे 1 ने तर भाग जातो पण अन्य इतर संख्येनेही तिला भाग जातो. आणि ज्या संख्येला त्या संख्येने आणि 1 याच संख्येने भाग जातो तिला आपण मूळ संख्या म्हणतो. जसं की 2 ला फक्त 2 ने आणि 1 ने, म्हणजे फक्त 2च संख्या आहेत. 2 पेक्षा जास्त जिथे येतात ती संयुक्त संख्या. आणि संयुक्त संख्या ही समही असू शकते आणि विषमही असते. मूळ संख्या फक्त 2 हा एकच अंक सोडला तर बाकी सगळ्या मूळ संख्या विषम संख्या आहेत. पहिला धडा आपला आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या शिष्यवृत्तीमध्ये, आणि तो आपल्या पाठ्यक्रमामध्ये सुद्धा इथं आपल्या अभ्यासाला दिलेला आहे. इथं जर आपला सराव वाढला तर तिथं आपोआप तुमचा सराव वाढेल. म्हणून फार महत्वाचा उपक्रम आहे. आणि आर्यनने दिलेलं उत्तर पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. कारण 10 ला 2 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 10 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. म्हणजे 2 पेक्षा अधिक संख्या आल्या. 15च तसंच आहे. 1 ने जातो, 3 ने जातो, 5 ने जातो आणि 15 ने जातो. 20 ला 20 चे अवयव जर पाहिले आपण, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहेत, 10 आणि 20 एवढ्या संख्या त्या संख्येचे विभाजक आहेत. म्हणून या संख्या संयुक्त संख्या आहेत. जिथं 2 पेक्षा अधिक असतात तिथं ती संयुक्त संख्या. ओके, पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर. आर्यन, आता तू प्रश्न वाचायचा आहे. एक अंकी एकूण मूळ संख्या किती? हा, पर्याय क्रमांक सुद्धा वाच. पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 3, पर्याय क्रमांक 4 5. उत्तर काय असेल बरं? सर पर्याय क्रमांक 2 4. का बरं? सर तिथे म्हणले गेलेले आहे एकांकी एकूण मूळ संख्या किती. पहिली मूळ संख्या 2, दुसरी मूळ संख्या 3,
तिसरी संख्या 5 आणि चौथी मूळ संख्या 7. आणि 9 का नाही बरं? सर 3 त्रिक 9, 3 ने भाग जातो सर. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी 2, 3, 5, 7 आणि प्रश्न विचारलेला आहे एक अंकी मूळ संख्या. याच प्रश्नाला तुम्ही खूप बदल करू शकता. 11 ते 20 या संख्येत एकूण मूळ संख्या किती? 1 ते 20 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? या एकाच प्रश्नावर तुम्ही 20-25 प्रश्न तयार करू शकता स्वतःचे, आणि तो तुमचा चुकणारच नाही. सुरुवातीला तुम्ही 10 प्रश्न तयार करा. 1 ते 10 किती मूळ संख्या? 11 ते 20 किती मूळ संख्या? 21 ते 30 किती मूळ संख्या? 31 ते 30 किती? 31 ते 40 किती मूळ संख्या? 41 ते 50 किती मूळ संख्या? नंतर करा 1 ते 50 किती मूळ संख्या? आणि 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत बरं? 25. 24 सर, 24. 25. 1 पासून 100 पर्यंत आपण जेव्हा मोजतो तेव्हा आपल्याला 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 24 विषम आहेत, 2 हा एकच सम आहे. बरोबर आहे आर्यन? हो. हा. तर इथं पर्याय क्रमांक 2 म्हणजेच उत्तर होतं आपलं 4, म्हणून पर्याय 2. ओके. आता तिसरा प्रश्न. महेश, तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतोय माझा व्यवस्थित? हो सर, पोहोचतो आवाज. चला हा प्रश्न वाच बरं मग तू. सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 5, पर्याय क्रमांक 4 2. हा. उत्तराचा पर्याय काय असेल? 2 नंबर. का बरं? कारण का सर 3 ही विषम पण संख्या आहे आणि मूळ पण आहे. बरं 1 का नाही? 1 ही मूळ संख्या नाही सर. बरोबर. आपल्या मूळ संख्या सुरू झालेल्या आहेत 2 पासून, आणि 3 ही पहिली विषम मूळ संख्या आहे. अगदी बरोबर आहे. इतर विद्यार्थी, जरी तुमच्यासाठी अतिशय सोपा भाग असेल काही जणांसाठी, आपण उत्तराचा पर्याय शोधताना आपण स्वतःला प्रश्न विचारत असं पुढे जा, तर तुमचं काहीही अडणार नाही. तुम्हाला योग्य प्रश्नाची उकल तुम्हाला मिळेल. आपल्यासाठी सोपा प्रश्न असेलही कदाचित, पण पुढील जसजशी काठीण्य पातळी वाढेल तसं प्रश्नाचं उत्तर शोधताना मला काय करायचंय हे तुम्हाला आत्ताच समजून जाईल. तेव्हा या पद्धतीनं आपण सराव करायचा. ओके. यानंतर आपल्यासोबत आता कोण आहे बरं नवीन जोडलेलं? जयदेव आहे का सोबत? हो सर आहे. चल वाच हा प्रश्न, तू वाच. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 2 अंकी. प्रश्न नीट वाचायचा. 2 अंकी म्हणजे मला लक्षात आलं की 10 आणि 99 इथपर्यंत काहीतरी गडबड आहे. चला, त्याच्यात विचारले सर्वात मोठी मूळ संख्या. म्हणजे दुसरं लक्षात घ्यायचंय मला सर्वात मोठी, आणि तिसरा शब्द लक्षात घ्यायचा आहे मला मूळ संख्या. आता कोणती? पर्याय वाच. पर्याय क्रमांक 1 99, पर्याय क्रमांक 2 98, पर्याय क्रमांक 3 97, पर्याय क्रमांक 4 9. ओके. तर तुला काय वाटते बरं सर्वात मोठी मूळ संख्या कोणती असेल? सर 99. 99. बर. आता 99 हे प्रश्नाचं उत्तर. अभिनव, तुला काय वाटतं? सर 97. 97. चला, मी आणखी एक जणाकडे जातोय. तर मी सांगू रोहिणी, तुला काय वाटतंय? सर 97 हे बराबर आहे, कारण सर ही 97 2 अंकी मूळ संख्या पण आहे आणि 2 अंकी मूळ संख्या पण आहे, आणि सर सर्वात मोठी पण आहे सर 2 अंकी. सर याच्यापेक्षा वेगळं स्पष्टीकरण देऊ मी? हो, बिलकुल बिलकुल. तेच तर पाहिजे इतरांना समजण्यासाठी. मला तेच तुमच्याकडून इतरांना समजून घ्यायचंय, मला समजून द्यायचंय. ओके. सर 99 ही संख्या 11च्या पाड्यात आहे. बरोबर. 98 हे सम आहे. बरोबर. 97 कोणाच्याही पाड्यात नाहीत आणि ती सर्वात मोठी पण संख्या आहे.
आतापर्यंत आणि 9 ही सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या आहे. 9 ही मूळ संख्या आहे काय, माझा पहिला प्रश्न. नाही. घाई नको. ठीक आहे, तुझं स्पष्टीकरण खूप छान दिला आणि मुळात लवकर जायची गरज नाही, कारण आपल्याला त्यांनी मी काय सांगू? विचारले माहितीये, 2 अंकी. सर येस सांगू का हो. सर 99 ला 33 ने भाग जातो, 98 ला 2 ने भाग जातो, 97 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही आणि 9 ला 9 ने जातो आणि 3 नेही जातो. येस, आता हे स्पष्टीकरण इतर विद्यार्थी विसरणार नाहीत. जर एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने ती संख्या सोडून दुसऱ्या संख्येने निशेष भाग जात असेल तर ती मूळ संख्या नाही. इथं 99 ला 3 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, 11 ने भाग जातो आणि 33 ने भाग जातो आणि 99 ने भाग जातो. म्हणजे याचे 2 पेक्षा अधिक विभाजक आहेत. 98 8 सम त्या ठिकाणी आहे आणि सम जर असेल, एकक असो का मग काही असो, तो त्या ठिकाणी सम ही फक्त 2च एकमेव एक अंकी मूळ संख्या आहे. म्हणून 98 समसंख्या, हिला सुद्धा 2 ने भाग जातो, त्याच्यामुळे ही सुद्धा मूळ संख्या नाही. 9 तर आपल्या पर्यायामध्ये येऊच शकत नाही, कारण वरच्या शब्दात विचारले 2 अंकी आणि 9 ही 2 अंकी नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा 2 फाटे कट होतील आपले. एक होईल पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. का? इथं सम दिसते म्हणून कटली. 4 9 दिसतंय कारण एक अंकी आहे म्हणून या दोघांचा विचार करायचा नाही. आता राहिल्या 2 संख्या. म्हणून मी तुम्हाला म्हणलं, प्रश्न वाचल्यावर 2-3 प्रश्न मनात पडले पाहिजे. पहिल्यांदा काय विचारले, 2 अंकी, म्हणजे माझ्या मनामध्ये प्रश्न पडला पाहिजे 10 ते 99 पर्यंत काहीतरी विचारले. नंतर विचारले सर्वात मोठी, म्हणजे 10 पेक्षा कोणीतरी मोठं असलं पाहिजे. आणि नंतर विचारले मूळ संख्या. मूळ संख्या जर आपल्याकडे यादी केली नसेल तर करा, आणि केली नसेल तर अगोदर आत्ताच्या पहिल्या प्रश्नाप्रमाणे जसं सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे यादी करा. 1 ते 10 पर्यंत, 11 ते 20 पर्यंत, 21 ते 30 पर्यंत. त्या पद्धतीनं चला, तुमच्या प्रश्नांची उकल तुम्हाला मिळेल. 2 3 5 7 पहिल्या 4 आहेत. नंतर 11 13 17 19 ह्या पुढे सुद्धा 4 आहेत. 15 नाही त्याच्यामध्ये येत, कारण 15 ला 3 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 15 ने भाग जातो. हे करा. फक्त 25 संख्या आहे आणि या 25 मध्ये 99 जेव्हा आता कटली, ती निघून गेली, तेव्हा राहिला तो फक्त 97. आणि 97 हा अंक आपल्याला इथं पाहिल्या वाटलं जय दिलं की 99 मोठा आहे, आणि इथंच आपण गडबड करतो. 99 मोठा दिसायला मोठा आहे, पण तो 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. पण मला 2 अंकी सर्वात मोठी विचारलेले नाही, 2 अंकी सर्वात मोठी मूळ हे शब्द मध्ये घातलाय. मग मला मूळ या शब्दाकडे जायचंय, तर त्याच्या मुळापर्यंतही मला जावं लागेल. आलं लक्षात आता जयदेव तुझ्या? हो सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चला, आता नवीन आता आणखी कोण आहे बरं ज्यांनी प्रश्न वाचला नाही, असं कोण आहे? सर मी. ओके, वाच बेटा. फक्त 1 हा अंक फक्त 1 हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या 2 संख्यांना मूळ संख्या म्हणतात. नाही, टिंब म्हणतात. हा, टिंब म्हणतात. पर्याय क्रमांक 1 मूळ संख्या, पर्याय क्रमांक 2 संयुक्त संख्या, पर्याय क्रमांक 3 सहमूळ संख्या, पर्याय क्रमांक 4 जोडमूळ संख्या. आता प्रश्न आणखी एकदा नीट वाच. फक्त 1 हा विभाजक विभाजक सामायिक असणाऱ्या 2 संख्यांना टिंब म्हणतात. आता उत्तराचा पर्याय तुला काय वाटतो? समूळ संख्या. कारण समूळ संख्यांमध्ये जर जसं 2 आणि 4 दिला असेल तर 4 मध्ये 2 हा सामायिक आहे. 2 किंवा 3 दिला असेल तर मग त्याच्यात कोणतंच सामायिक नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 समूळ संख्या. पण सुरुवातीला जेव्हा तू वाचलास तेव्हा तू काय म्हणालास?
मूळ संख्या. मूळ संख्या. बरोबर आहे. हो. म्हणजे म्हणून मी सांगतोय प्रश्न नीट वाचा, घाई मुळीच करू नका, बी केअरफुली. इथं त्यांनी कसं, म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितले, प्रश्न आपल्याला आयडिया आहेत सगळ्या, आपल्याला सगळं जमतंय, पण प्रश्नात काहीतरी शब्द तो परीक्षक, तो प्रश्नपत्रिका निर्माण करणारा एखादा शब्द फिरवतो. आणि इथं काय केलंय, फक्त एकच विभाजक सामायिक असणाऱ्या इथपर्यंत आपल्याला माहित होतं, पण त्यांनी दिले 2 संख्यामध्ये 2 घुसडले आणि आपल्या तर 2 पटकन लक्षात येतच नाही. आणि आपल्याला अरे हा एकच कोणाचा असतो, मूळ संख्येचा. आणि पटकन तुम्ही असो, मी असो, कुणी असो, सुरुवातीला मी सुद्धा तेच सर्वजणच केलं दिले असतं. त्यांनी तो पर्याय. हा, आणि तो पर्याय सुरुवातीला देतात ते, आणि अरे वा किती सोपं, यस मला येते असं आपल्याला वाटतं, आणि आपली गडबड होते. म्हणून पर्याय नीट वाचा. पर्याय एकदा वाचून घेतल्यावर पुन्हा एकदा प्रश्न वाचा. पर्याय वाचला, लागलीच गोल करू नका. पुन्हा एकदा प्रश्न नीट वाचा आणि मग पर्यायाचा विचार करा काय असेल. माझ्या आजच्या चाचणीमध्ये तसंच आहे. तुम्हाला गणिताची चाचणी आज तुम्हाला जी पोहोचेल त्याच्यामध्ये तुम्हाला तशीच फिरकी आहे. नीट वाचायचं, खूप बारकाईनं वाचायचंय. बघूयात आज 20 पैकी 20 कोणाकोणाला पडतं. मग इथं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे, कारण ती सहमूळ संख्या. कारण 2 संख्या विचारलेल्या आहेत, म्हणजे एका सोबत एक. जसं आपण 2 मित्र एकत्र आले की सहकारी म्हणतो, 2 शिक्षक एकत्र आले की सहकारी शिक्षक म्हणतो, सर, तसं ते जे वरचा प्रश्न होता का नाही, त्याचं हो. उत्तर मी तन्मयला सांगितलंय. अरे बापरे, चला छान. याला तर स्वाध्यायी अध्ययन म्हणतात. एका मित्राला, बहिणीने भावाला, भावाने बहिणीला एकमेकांना समजून, मी तुम्हाला सांगितलं शिक्षकांपेक्षाही मला तू जास्त बोलूनच देत नाही ना. हा, हीच अडचण आता आपली दूर करायची. आता हे आपण स्वतः तयार आहे. यस, नाही मला ऐकायचंय, श्रोते बना, मला इतरांचं ऐकायचंय, एवढं बना. तुम्हाला ठीक आहे मला येते, पण तू सांगतोय ना, ठीक, ऐकून घ्या. काहीतरी नवीन मिळालं चांगली गोष्ट आहे, नाही मिळालं तरी चांगली गोष्ट आहे, नुकसान काहीच होणार नाही, फायदा मात्र होईल. ओके, चल तन्वी तू वाच बेटा आता. तन्वी, काय सर? हा प्रश्न तू वाच. हा, मूळ संख्या लिहित गेल्यास त्या कधीच संपत नाहीत, हे कोणत्या गणितज्ञाने सिद्ध केले? पहिला पर्याय इराटोस्थेनीस, युक्लिड, पायथागोरस. सर्व पर्याय बरोबर. हा, आता हे कदाचित आपल्या पुस्तकात नसेलही, म्हणून तुमच्या माहितीस्तव सांगतो मी तुम्हाला. तरी पण मी पायथागोरसचा पर्याय मी तुम्हाला सिद्धांत शिकवलेला आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, त्रिकोणाच्या संदर्भामध्ये आकृती काढून मी तुम्हाला सर, त्याचं आहे का नाही, पर्यावरण जायचं म्हणलं का नाही, पायथागोरस फक्त माहितीये की पायथागोरस आहे का नाही, त्रिकोणाचं हे मांडलं. इराटोस्थेनीस आणि युक्लिड हे 2च पर्याय उरले. 2 पर्याय उरले. म्हणजे आपल्याला पायथागोरस ऐकलेलं आहे, मी त्रिकोणाची आकृती शिकवताना तुम्हाला ते समजावून सांगितलेलं आहे, प्रत्यक्ष आकृती. आणि आता जे 2 पर्याय राहिले त्यातील युक्लिडचं जे तत्व आहे, युक्लिडचा जो सिद्धांत आहे, तो मूळ संख्येचा सिद्धांत आहे. म्हणून हे नाव फक्त लक्षात असू द्या. कारण आता हे जे वेगवेगळे गणितज्ञ होऊन गेलेले आहेत, संशोधक होऊन गेलेले आहेत, शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत, त्यांची नावं आणि त्यांचं कार्य हे समजून घ्यायला आपल्याला खूप वेळ लागणार आहे. सांगू का उत्तर? यस, युक्लिड आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून हे फक्त आता तुमच्याकडे लेखित राहू दे. जसं आपल्याला भाषाविषयी सामान्य ज्ञान होतं काल, तसं त्रिकोणाचा सिद्धांत जो कर्णवर्ग आहे त्याच्या समोर आपलं उत्तर असणार आहे पायथागोरस, कारण तो पायथागोरसचा प्रमेय म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मूळ संख्येचा सिद्धांत जो आहे तो युक्लिडच्या नावाने आहे, एक थोर गणितज्ञ. जसं शून्याचा शोध आपले भारतीय, त्याच्यानंतर आपल्याकडे जे शून्याचा, सगळ्यांना माहित आहे की शून्याचा शोध जो लावला तो आपल्या देशाने लावलेला आहे, आणि तिथून गणिताची परिभाषाच बदलून गेली. तर ही थोडीशी नावं आपल्याला, भास्कराचार्य असतील, आर्यभट्ट असतील, हे नाव थोडेसे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. चला,
पुढे प्रश्न, अरे हा, आता हा प्रश्न ज्यांनी वाचला नाही आतापर्यंत त्यांनी वाचायला. कोण आहे बरं की ज्यांनी वाचला नाही? आणखी हा, वाच बेटा. प्राची आहे का? हो सर. यस, प्राची कंटिन्यू. सहमूळ संख्या असणारा पर्याय कोणता? सहमूळ संख्या असणारा पर्याय कोणता? चल, पर्याय वाच. पर्याय पहिला 15 किंवा 20. किंवा नाही 15 व 20 किंवा 15,20 किंवा म्हटलं की तिरपी रेषा असते ना. 21,27. तिसरा पर्याय 5,10. चौथा पर्याय 5,6. आता काय विचारले अगोदर लक्षात घे. सहमूळ संख्या असणारा पर्याय, आणि सहमूळची व्याख्या वर येऊन गेलेली आहे. तर तुला पर्याय क्रमांक काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 5 आणि 6. बरं, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? चौथा. का बरं? कारण की सर 15 हे मूळ संख्या नाहीये आणि 20 पण मूळ संख्या नाहीये. 21 ही मूळ संख्या आहे पण 27 ही मूळ संख्या नाहीये. 27 नाही, 21 सुद्धा नाही. 21 ला 3 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, 21 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. संख्या मूळ संख्या असतात. 5 आणि 10. 5 आणि 6. एक मूळ संख्या मिनिट. नाहीये. हा, आणि 5 आणि 6 ही पण मूळ संख्या नाहीये आणि संयुक्त संख्या आहे पण सहमूळ संख्या पण आहे. म्हणजे 6 ही एक संख्या जी आहे त्याच्यातली ती समसंख्या आहे. पहिली गोष्ट, 6 चे विभाजक जे आहेत ते 2 पेक्षा अधिक आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे. आणि आता दुसरं एक जे कारण आता आपल्याला तन्मय सांगत होता ते एक कारण महत्वाचं आहे. 5 ही मूळ संख्या आहे, तर तिच्या सोबत जो लागून येईल तो सहमूळचा उत्तर आहे. यस तन्मय, तुझं स्पष्टीकरण दे. सर पर्याय क्रमांक 4, 5 व 6. ओके, ठीक आहे. कारण आता पहा, आता इथं 5, 6, आता तुम्ही जर समजा प्रश्नपत्रिका तयार करत असाल तर तुम्ही काय घेऊ शकता बरं? 5, 6 ऐवजी समजा तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करत आहात तर तुम्ही काय घ्याल? 3, 8, 13, 16. 3, 8 सर. बरं, ओके. 13, 16 घेता येईल. बरं, आणखी 13, 14 घेता येईल का? आर्यन? हो सर. 11, 12 घेता येईल का? 11, 12 पर्याय असेल का आपला? हो सर. का बरं? सर कारण का तर दोन्ही पण संख्यांचा सामायिक विभाज्य 2 म्हणजे एकच संख्या नाही. 11 ला 1 ने भाग जातो आणि 12 ला 1 ने भाग जातो. 12 ला आणखी आहेत आणि हा घटक शिकवताना मी तुम्हाला लसावी मसावी या घटकामध्ये थोडंसं तुम्हाला समजावून सांगितलं होतं की दोन्ही संख्येमधला सामायिक कोण आहे. जेव्हा मसावी काढतो आपण त्याला आपण गोल करून उत्तर तयार केले होते. तो या ठिकाणी विचार करावा लागेल आपल्याला. मग 5 ला कोण संख्येने भाग जातो? 1 ने, 5 ने. 6 ला कोण्या संख्येने भाग जातो? 1 ने, 2 ने, 3 ने. मग सामायिक कोण निघाला? वरच्या संख्येत 1, खालच्या संख्येत 1. म्हणजे एकच सामायिक निघाला. जेव्हा एकच हा अंक सामायिक निघतो त्याला आपण या प्रश्नाचं उत्तर समजायचं. ओके, गुड. म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही, तुम्ही स्वतः प्रश्न तयार कराल. चला, त्याच्यानंतर ज्यांनी प्रश्न वाचला नाही त्यांनी प्रश्न वाचायला सुरुवात करा. वाचू? यस बेटा, यस, कंटिन्यू. दिसन चालय आता दिसायला सर.
तू हा. बोलला की तुला दिसणार नाही, तुला feel करायला. जोड मूळ संख्या असणारा पर्याय कोणता? जोडमूळ संख्या असणारा पर्याय कोणता? यस. पर्याय वाच. हो सर. पर्याय क्रमांक 1 काय पर्याय दिलाय? 1 नंबर 10, 12. 10, 12. पर्याय 2 नंबर 5, 7. पर्याय 3 नंबर 19, 21. पर्याय 4 नंबर 2, 3. हा. आता काय विचारले बरं? जोडमूळ विचारलंय. कोणती असेल बरं जोडमूळ संख्या याच्यातली आता? सर मी थांब त्याला सांगू दे. त्याचं चुकलं किंवा बरोबर आलं तरी आपण स्पष्टीकरण घेणार आहोत तुमच्याकडून. हा बेटा, तुला काय वाटते कोणती जोडमूळ असेल? 1 मिनिट, मला आवाज येतो बेटा. किती तुम्ही हळूवार बोललात तरी येतो. पर्याय क्रमांक काय येईल समर्थ? 10, 12. बरं, ठीक आहे. तुला तसं वाटतं की 10, 12 पर्याय येतोय. बरं. आता आर्यन तू सांगू शकतोस स्पष्टीकरण देऊन. सर जोडमूळ संख्याची व्याख्या अशी आहे, ज्या दोन मूळ संख्यांचा फरक 2 येतो त्या जोडमूळ संख्या. पर्याय क्रमांक 2 मध्ये 7 वजा 5 केल्यास उत्तर 2 येते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य. अगदी बरोबर आहे. जोड म्हणजे एकाला जोडून 10 येणारी मधून दुसरी. 12 वजा केल्या. आता 1 मिनिट म्हणून तेच सांगतो मी आता. आता फक्त मूळ संख्येतील फरक आहे तो. अभिनव, तुझा प्रश्न अतिशय छान, बरोबर तू बाण फेकलेला आहेस. त्याच्या शब्दाला बरोबर पकडलायस तू. 2 संख्येतील म्हटल्यामुळे तू बरोबर पकडलास त्याला. 12 आणि 10 मधला फरक 2, मग तो पर्याय आहे का? अगदी बरोबर पकडलास. व्हेरी गुड. हेच कानं पाहिजेत आपल्याला, हेच श्रवण शक्ती पाहिजे. म्हणून आर्यनच्या शब्दाला थोडंसं बदलून मी सांगतो. ज्या मूळ संख्या 25 आहेत, त्या 25 मधल्या ज्या मूळ संख्या एका सोबत दुसरी येताना त्याच्यामध्ये एक संख्या जी आहे ती आपली समसंख्या निघून जाते. म्हणजे समजा आता 5 आणि 7 पर्याय आहे, त्याच्यामध्ये 6 हा एक अंक निघून गेला. म्हणजे 6 ही गेली, 5 आणि 7 हे एका सोबत एक आले. म्हणजे एक मूळ संख्या गेल्याबरोबर एक समसंख्या किंवा संयुक्त संख्या गेल्यावर जर असणाऱ्या संख्या असतील त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. 11, 13 पहा, मूळ संख्येतील फरक 2 असावा. आर्यने सांगितलं बरोबर, फक्त तिथं 2 संख्या नाही तर 2 मूळ संख्येतील फरक, एवढा फरक लक्षात घ्यायचा. म्हणून 2 समसंख्या आहेत वर, 10, 12 फरक 2चा. त्यांनी फक्त कसं ठेवलेलं आहे, तुम्ही व्याख्या तशीच पाठ केलेली असू शकते की 2 संख्येतील फरक 2 असेल तर त्यांना सहमूळ संख्या म्हणतात, जोडमूळ संख्या म्हणतात. आणि इथं पटकन विद्यार्थी विचार करतो, 10 आणि 12 मध्ये फरक 2चा, पटकन 10, 12 सांगतो. हीच चूक झालेली आहे. आणि फरक तो कसा लक्षात घ्यायचा आहे, मूळ संख्येतील फरक 2चा असावा. आता समजा 5 नंतर 7 येतो, बरोबर आहे. पण 7 नंतर येणारी संख्या कोणती आहे बरं? मूळ संख्या क्रमाने येणारी 10 सर. मूळ संख्या विचारतोय मी. 7 नंतर मूळ संख्या कोणती येते? 9. आर्यन, 9 की सर? म्हणून यादी करा. आणखी आपण म्हणून सर तुम्हाला विचार करा, स्वाध्याय 9 येते सर. 9 9 मूळ संख्या आहे काय हे मला तू सांग रोहिणी पुन्हा एकदा. नाही सर, नाही. म्हणून तीनदा म्हणतो मी, हजारदा बोलतोय मी. आधी ऐका, नीट ऐका, विषय काय चाललाय, शब्द काय आहे. वारंवार तेच ते नकोय. 2:15 दिवस जवळ आलाय किंवा चालू आहे. आलं लक्षात? उत्तर देण्याची घाई करण्यापेक्षा प्रश्न ऐकण्यासाठी विचार करा, त्याचा विचार थोडा जास्त ठेवा. 7 नंतर येणारी मूळ संख्या विचार करायचा. 7च्या नंतर 8 तर नाही, 8 सम आहे, 1चा फरक असतो. मग 7 नाही, 8 नाही, 9 ला 3 भाग जातो, नाही येत. 10 ही समसंख्या आहे. 11 ला कोणत्या संख्येने जात नाही, म्हणजे 7 नंतर येणारी मूळ संख्या 11. मग 7 आणि 11
या दोन्हीमध्ये फरक 4चा आहे. 7 आणि 4 11, म्हणून ती जोड मूळ नाही. यासाठी स्वाध्याय साप्ताहिक सराव फार गरजेचा आहे. आता तरी विचार करा की मला काय करायचंय, मी काय केलं पाहिजे, मी किती प्रश्न सोडवले पाहिजे. मी 10 प्रश्न सोडवले, मला 8 गुण मिळाले सर, म्हणून आरामात बसायचं नाही. तर त्या दिलेल्या 10 प्रश्नांचे दुसऱ्या येणाऱ्या आठवड्यापर्यंत रोजचे किमान एका प्रश्नाचे 2-2 प्रश्न जरी केलात तर तुमचे त्या घटकावर 40-50 प्रश्न तयार होतील. तर खऱ्या अर्थाने तुमचा अभ्यास होईल. अन्यथा शनिवारी चाचणी आली सर, मी सोडवलं सर, किती पडले, मला 7 पडले. आता पुढचा शनिवार आला, आता सोडवले सर, किती पडले, 6. मागच्या चाचणीमध्ये जे 4 कमी पडले ते पाहिले का कुठं पडले, का कमी पडले, कशामुळे कमी पडले, त्याचा केला का सराव नाही. मग आपण आणखी शून्यावरच आहोत. पुन्हा मला शून्यापासून सुरुवात करायची. जसं डॉक्टर एखादी गोळी देतात आणि गोळी तुम्हाला बीपीची वगैरे असेल ती नेहमी घ्यायला सांगतात, आणि मध्ये जर खंड पडला तर डॉक्टर सांगतात आता पुन्हा इथून सुरुवात करा. अगोदर समजा 1 वर्षासाठी गोळी दिली असेल आणि काही खंड पडला तर पुन्हा आता इथून 1 वर्षभर घ्या म्हणतात. तशी अवस्था होते. मग आता पुन्हा शून्यापासून सुरुवात करा. म्हणजे आता वर्गात प्रवेश घेतलाय, आता पहिल्यापासून सराव करा. ती वेळ येते, आणि जर सराव चालू ठेवला तर ही वेळ येत नाही. म्हणून लक्ष द्या. आणि या प्रश्नाचं उत्तर जोडमूळचं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर होतं. आणि इथं पहा 10 प्रश्न संपले आणि म्हणून त्याचं एक चुकलं होतं. इथं आन्सर की तपासा म्हणते, आपोआप येते, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. पहिला प्रश्नच चुकला होता आपला, कारण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण 3 दिलं होतं आणि इथं उत्तराचा पर्याय आहे 2. त्यांनी आपण जशी गुगल फॉर्मची तुम्ही टेस्ट सोडवता त्या टेस्टचा पूर्ण इथं दिलेला आहे. वीक 15, वीक म्हणजे आठवडा, वीक म्हणजे आजारी नाही. इथं मॅथ वीक 15, 20/2/2021, 20 तारखेला ती चाचणी सोडवलेली आहे. कोणाची आहे, वर्ग 5वीची. पहिलीपासून आपण सोडवू शकतो, 10वी पर्यंतचा विद्यार्थी. आणि या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आपणच पुन्हा एकदा तपासायचंय की उत्तर बरोबर काय होतं. तिथं तुम्हाला सांगत नाही ते उत्तर तुमचं चुकलंय का बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही 10 प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला ते काही सांगत नाही. नंतर पुन्हा विचारते, गणित झाले, आता मराठीची सुरू करायची आहे काय. मग आपण होय म्हटलं तर ठीक, नाही म्हटलं तर असं येतं. आता असं आल्याच्या नंतर आता हॅलो हा एक शब्द लिहून पाठवायचा, HELLO, आणि नेक्स्ट परत स्वागत आहे. हे बघ अभिनव, बघ जे माझ्याकडे 22 क्रमांक वर होते ते इथं आले. जसं तुला येत होतं की वरील 13 पैकी निवडा, इथं बघ माझ्याकडे आले. आता समजा मी या ठिकाणी एखाद्या 4थीच्या विद्यार्थ्याचा, समजा मी पर्याय क्रमांक 7 दीपक शिवराज पोटले, हा 4थीचा विद्यार्थी आहे. मी त्याचा 7 क्रमांक टाकतो, कारण आपल्याला सूचना स्पष्ट देते बघा काय करायचंय तुम्हाला. ते इथं देते, सूचना तुम्हाला वाचाव्याच लागतील. स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एक विद्यार्थी निवडा. खाली दिलेल्या पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा. हे तुम्ही जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही समजणार नाही. म्हणून 1 नंबर मला पाठवायचा आहे, मी 7 पाठवतोय. 7 क्रमांक पाठवल्याबरोबर त्याने विचारतोय की गणिताचा सराव आहे, करायचा आहे काय. मी 1 नंबर पाठवलं, होय. होय म्हटलं मी, पर्याय सुरू झाले. पर्याय विचारले, प्रश्न विचारलाय, 3 किलोग्रॅम गव्हाची किंमत 93 रुपये, तर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती. हा आला प्राचीचा प्रश्न. प्राची, तू जे काल म्हणत होतेस की फक्त नफा तोटामध्ये आपण त्रैराशिक मांडतो, इथं बघ किलोग्रॅम आणि रुपयाची किंमत सुद्धा तुला त्रैराशिक मांडणीनं करावी लागेल. 3 किलोसाठी 93 रुपये, तर 1 किलोसाठी किती रुपये. आलं का प्राची, बरोबर आहे तुझी कालची समस्या. हो सर. म्हणून कोणताही सर मी एक सांगू. घटक किंवा त्या, यस सर पर्याय क्रमांक 3 31 रुपये,
बरं, आता विचार करा, म्हणजेच चौथीचा कोणत्या घटकावरचा अभ्यास सुरू झालाय बरं? या 31 रुपये सर. हो, मग? 31 रुपये. पण कोणता अभ्यास 31. कोणत्या घटकावर सुरू झाला? या गणितामध्ये कोणती क्रिया आहे? त्रैराशिक 1 झाली. आणखी मापन. आणखी बरोबर आहे, मापन धडा बरोबर आहे. आणखी क्रिया म्हणतोय मी, क्रिया कोणती सुरू झाली? गुणाकार. विचार कर, गुणाकार आहे काय? भागाकार सर. भागाकार. भागाकार. म्हणजे चौथीला फेब्रुवारी महिन्याच्या या आठवड्यामध्ये भागाकार आला पाहिजे चौथीच्या विद्यार्थ्यांना, म्हणून ही उदाहरणे आहेत. 3 किलोला म्हणजे अनेकावरून एकाची किंमत काढणे म्हणजे भागाकार, एकाहून अनेकाची किंमत काढणे म्हणजे गुणाकार. हे लक्षात ठेवा. जसं आता हेच उदाहरण आपण बदलूयात. 1 किलो गव्हाची किंमत 31 रुपये, तर 3 किलो गव्हाची किंमत किती रुपये? 93 रुपये. कसं केलं आपण? गुणाकार केला. कशाचा गुणाकार केला? 31 गुणिले 3. आपल्याला जर जास्त वस्तूंची किंमत काढायची असेल तर गुणाकार, एका वस्तूची किंमत काढायची असेल तर भागाकार. म्हणून फक्त 2 तत्व इथे लक्षात ठेवा. अनेकावरून एकाची, तर भागाकार शब्द लिहून घेऊ शकता वाटल्यास. अनेकावरून एकाची किंमत काढणे म्हणलं की आपल्याला भागाकार करायचा आहे. एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर गुणाकार करायचा आहे. 2 रुपयाला 1 पेन, तर 4 पेनची किंमत किती? 8. 2 गुणिले 4 बरोबर 8. आता थोडासा प्रश्न उलटा. 8 रुपयात 2 पेनी, तर एका पेनची किंमत किती? 4. 4. काय केलं बरं? 8 भागिले 2 की 2 भागिले 8? 8 भागिले 2. 8 भागिले 2 बरोबर 4. म्हणजे पहा, एक उदाहरण मी पाहिलं तर 10 उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आली पाहिजेत. त्याला म्हणतात सराव. मला एक उदाहरण पाहिल्याबरोबर असे उदाहरण सुचले पाहिजेत. मी स्वतः केलं पाहिजे. असं केलं तर मग तुमचं अडणार नाही. म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 पुढे पाठवून दिला. आता पहा, 33 लिटर दही आणि 4 लिटर धारकता असलेल्या भांड्यात ओतले. अशी किती भांडी पूर्ण भरतील व पूर्ण न भरलेल्या भांड्यात किती दही असेल? काय प्रश्न विचारलाय? चला करा. आता वहीवर करा. आता लिहून घेऊ नका प्रश्न, फक्त उत्तर तयार करा. सर पर्याय क्रमांक 2. बर, कसं केलं बरं? सर 33/4 घेतल्या. 8 वेळेस पूर्ण होतो, 1 बाकी उरते. 1/4. 4 जशाच तशी. 1/4 नको आहेत, हा छेद नको आहेत, नाही सर 33 भागिले 4 केलो. मग 32, 1 बाकी उरलं. 4 8 32. 8 भांडी व 1 लिटर दही. कारण 4 न जेव्हा तू भागाकार करशील तेव्हा 4 शिल्लक राहणारच नाहीत खाली, बरोबर आहे? हो सर. 33 नेहमी 4. फक्त प्रश्न नीट समजून घ्यायचा. आता समजून गेलं काय करायचं? 33 लिटर दही. हो 33 लिटर दही घ्यायचंय आणि त्यांना काय म्हणते, 4 लिटर धारकता असलेल्या भांड्यात. हे शब्द आपल्याला कळत नाहीत. त्याचा अर्थ काय? असं एक भांड आपल्याकडे की ज्याच्यामध्ये फक्त 4 लिटरच दही मावते, त्याला म्हणतात धारकता. ते भांड किती धारण करू शकते त्याला म्हणतो आपण धारकता. म्हणजेच 4 लिटर एका भांड्यात मावते आणि मला तर घ्यायचंय 33 लिटर. मग काय करणार? अगोदर एक भांड ठेवलं 4 लिटर, पुन्हा भांड ठेवलं 4 लिटर. असं करत करत मला 4 8 32 8 भांडे लागले. तरी पण
शिल्लक राहिलेच आणि ते शिल्लक राहिले 1 लिटर. म्हणजेच या उदाहरणामध्ये आपल्याला भाज्य, भाजक, भागाकार, बाकी हे जे भागाकाराचे 4 घटक महत्वाचे आहेत ते इथं आपल्याला कळतात. भागाकार किती आणि बाकी किती असं विचारले, पण त्यांनी असं म्हणले नाहीत की 33 ला 4 ने भागल्यावर भागाकार किती आणि बाकी किती. हे शब्द न वापरता दैनंदिन जीवनातील उदाहरण आपल्याला विचारलेत. आता आपण काय करू शकतो? आपण म्हणू शकतो समजा एखादं 10 लिटर समजा एखाद्या आपल्या बकेटीमध्ये पाणी मावतंय. तर 10 लिटर पाणी आणि आपल्याकडे जग आहे समजा 2 लिटरचा. तर 2 लिटरच्या जगाने जर 10 लिटर पाणी ओतले तर किती जग ओतावे लागतील? 5. पहा, कसं केलं? सर 10 भागायचं. 10 म्हणजे पहा, जेव्हा तुम्ही 10 भागायचं. स्नानाला जाल, जेव्हा तुम्ही पाणी भराल किंवा बाहेर कुठला खेळ खेळत अशा कृती कराल, तेव्हा तुम्ही सहज म्हणू शकता, हं, इथं आता 12 दगड मला ठेवायचे आहेत. मी 1 3 चा 1 गट करतो. किती दगड बसतील? झालं. तुम्ही स्वतः उदाहरणं खेळत खेळत करू शकता या पद्धतीने. म्हणून पर्याय क्रमांक 2 ओके. पुढे प्रश्न आला पहा. आता आपलं समजणारं उदाहरण दिलंय त्यांनी 400 भागिले 5. आम्हाला असा दिला तर भागाकार कळतो, वरचा म्हणलं की भागाकार समजत नाही. म्हणून त्यांनी अगोदर व्यवहाराचे उदाहरण दिलेत. चला सर, मी सांगा सांगू? उत्तर. येस. 400 भागिले 5 80. पर्याय क्रमांक 4. 4. कारण 400 ला जेव्हा मी 5 न भागाकार करेल तर 5 48 आणि 1 राहिला 0, तो 8च्या पुढे देऊन टाकला. आता मला या गणिताचा पडताळा घ्यायचा आहे. माझं उत्तर आलंय की नाही, तर कसा घेणार बरं? 80 गुणिले 5. भाज्य बरोबर भाजक गुणिले भाजक भागाकार गुणिले अधिक बाकी. अधिक बाकी. येस, त्याला म्हणतो आपण ताळा पडताळा. म्हणजे मी आलेला भागाकार आणि तो जो बाकी असेल तो मी जर गुणाकार केला भाज्य सोबत तर उत्तर माझं भाज्य इतकं येतं. म्हणजे भागाकार, भाजक, भाज्य, बाकी हे शब्द फार महत्वाचे आहेत आपल्याला. म्हणजे मी जेव्हा आता 80चा गुणाकार 5 सोबत करेल तेव्हा उत्तर 400 येतं. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4. चला दीपकची चाचणी आपण सोडवूयात. आता विचारलंय 130 भागिले 4 हे उदाहरण सोडविताना बाकी किती असेल? करा वहीवर, घाई करू नका. सर 130. 4 त्रिकम 12, 1 उरला, 4 दुनी 8, बाकी 2 उरली. पर्याय ओके, क्रमांक 2. बरं. आणखी दुसरे पण पहा. तुम्हाला पण वाटते का तसंच? हो सर, 2च उरते सर बाकी. नक्की? नक्की सर. नक्की सर 2च उरते. बरं, पहा. चला ओके, पर्याय क्रमांक 2 आणि उत्तरही 2. चला नेक्स्ट. 8 जणांना. आता एक प्रश्न श्रेया वाच बेटा. 8 जणांना 128 पेरमिंटच्या गोळ्या सारख्या वाटल्या तर प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील? कोणत्या गोळ्या वाटल्या? सर, मी सांगू? कोणत्या गोळ्या पेपरमिंट. वाटल्या? म्हणजे काय बरं माहिती का तुला? माहित नाही सर. अरे तुम्ही सगळ्यांनी पर्याय खाल्लेले आहे. क्रमांक 1 सर. थांब 1 मिनिट थांब. आर्यन घाई करू नको उत्तर देण्याच्यात. हा आर्यन वहीवर तयार राहू दे, पण घाई नको करू. पेपरमिंटच्या गोळ्या म्हणजे आपण त्याला चुनचुन्या गोळ्या म्हणतो. जे पांढऱ्या गोल गोळ्या असतात आणि आपण जिभेवर ठेवल्या चुनचुन चुनचुन करतात छान पैकी आणि सगळ्यांनी खाल्ल्या. आमच्या वेळेस थोड्याशा मोठ्या होत्या, आता थोड्या बारीक बारीक पण आलेल्या आहेत त्या. तर पेपरमिंटच्या त्या गोळ्या. चला 8 जणाला 128 गोळ्या वाटल्या. सर एकाला 16 येतात. सर माझे 16 पर्याय क्रमांक 1. सर याला सर पाढा येतो. 128 भागिले 8. बरोबर ओके, सर. म्हणजे यस 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 एक मिनिट. म्हणजे अगदी बरोबर आहे. आपण पर्यायाकडे बघायचं आधी आणि पर्यायाला प्रश्नाने गुणाकार करायचा.
किती जण आहात रे बाबा? 8 जण. चल मी तुला 16 गोळ्या देतो. 16 8 128 बरोबर आलं. मी तुला 15 गोळ्या देतो. 15 8 नाही जमत. 10 11 8 नाही जमत. म्हणजे बाकीच्यांचं उत्तर 128 येत नाही. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता इथं प्रश्न काय विचारू शकतात बघा एखाद्या वेळेस, तर तुम्ही काय करू शकता? 8 जणांना 128 पेपरमिंटच्या गोळ्या सारख्या वाटल्या तर किती गोळ्या शिल्लक राहतील? 0. म्हणजे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. असाही प्रश्न फिरकी विचारला जाऊ शकतो. आता पहा, आता हे वाचन करणार आहे अभिनव. पहिला पर्याय वाचायचा फक्त तू. प्रश्न वाचायचा आणि पहिला पर्याय तू वाच. रोहिणी. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? पहिला पर्याय, भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर ते शून्य भागाकारात योग्य स्थानी लिहावे. बरं. दुसरा पर्याय आर्यन वाच. भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर त्यासाठी 1 भागाकारात योग्य स्थानी लिहावे. महेश. भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर ते शून्य बाकीत योग्य स्थानी लिहावे. थोडं वर घ्या, दिसत भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर भागाकारात काहीच लिहू नये. काय वाटते बरं तुम्हाला? प्रश्न विचारलेला आहे, अचूक विधान कोणतं? सर थोडं करा. सर पर्याय क्रमांक 4. 4 हो पर्याय सर. 1 2 3. हा, 4 पैकी कोणतं विधान तुम्हाला वाटते की हे बरोबर असेल? पर्याय क्रमांक 4. सर पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 4 4. अचूक आहे सर. 4 काय म्हणते? भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर भागाकारात काहीच लिहू नये. आता समजा आपल्याला 20 भागिले 2 आहे. तुम्ही बे 1 बे केलात, तिथं आले 0. आता शून्याचा भागाकार करायचा तुम्हाला तिथं, तर बे 0 0 कराल का नुसतं 0 कराल? उत्तर 2 येईल का तुमचं? काय येईल उत्तर? काय येईल तुमचं? 10 येईल का? एकच येईल? 10. मग 0 कसा आला? तिथं काय म्हणते? 0 लिहू नये म्हणते भागाकारामध्ये. भागाकार म्हणजे डोक्यावर बसलेला. पहा, त्याला एक व्यक्ती समजा भागाकाराच्या गणिताला, जी तुम्हाला मूळ संख्या दिलेली असते भाज्य, बरोबर आहे. ती एक व्यक्ती. भाजक म्हणजे कडेवर बसलेलं लेकरू. भाजक म्हणजे जसं आई कडेवर घेते एखाद्या लेकरांना, तसं कडेवर बसतो तो असतो भाजक. हट्ट करतो, नाही नाही मला तुकडे पाहिजे, मला तुकडे करायचे. जेवढे तुकडे केले ते जाऊन बसतात डोक्यावर, ते तुकडे वर, आणि जे खाल्लंय ते पोटात. असा हा भाजक भागाकार आणि आलेले उत्तर. मग तुम्हाला योग्य पर्याय 4 वाटतो का? नाही सर. नाही सर. काय वाटतो मग? पर्याय क्रमांक 1. भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर शून्य भागाकारात योग्य स्थानी लिहावे. बर. दुसरा पर्याय दिला त्यांनी, भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर भागाकारात त्यासाठी 1 भागाकारात योग्य स्थानी लिहावे. शून्याच्या भागाकाराला कधी 1 लिहिल का बरं आपण? नाही सर, कोणीच लिहित नाही. नाही कशाला लिहिणार? हा. आणि तिसरा पर्याय दिला आपल्याला, भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर शून्य बाकीत योग्य स्थानी लिहावे. आता बाकीमध्ये शून्याचा प्रश्नच येत नाही भागाकार गेल्यावर. भागाकार करताना हो शून्याचा भाग गेला तर शून्य बाकीत योग्य स्थानी लिहावे. भागाकार तिथं तो वजाबाकीमध्ये जर शून्य असेल काही असेल तर ते आपोआपच वजाबाकीमध्ये ती संख्या येते. वर 2 असेल, 2 मधून 0 गेला तर 2च राहील. 0 मधून 0 वजा केला तर 0च राहील.
म्हणून पर्याय क्रमांक आपण 1 मांडून पुढे पाठवूया. आता विचारले काय पहा. 1 मीटर काडीचे 2 समान भाग केले तर प्रत्येक तुकडा किती सेंटीमीटरचा असेल? सुरुवातीला रोहिणीनं सांगितलं होतं की घटक कोणता असेल आणि तो घटक आहे मापनाचा. बरोबर आहे. आणि मापनामध्ये आपल्याला माहित आहे धारकता आहे. आणि धारकता म्हणलं की लिटर, किलोमीटर, लिटर, त्याच्यानंतर प्रवासासाठी आपण वापरतो ते मीटर, सेंटीमीटर, कापड मोजण्यासाठी मीटर, सेंटीमीटर, आणि इथं आपल्याला विचारलेले मीटरचं. म्हणजे त्याला MKS आणि LGS असं पद्धत एक म्हणतात पहा. MKS म्हणजे मीटर, किलो आणि सेकंद. चला, काय उत्तर असू शकते बरं? सर पर्याय क्रमांक 3 सेंटीमीटर. का बरं? का बरं? सर 1 मीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर सेंटीमीटर आपण महेशला सेंटीमीटर म्हणजे 50 महेशला संधी देतो मी. सर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर इथे विचारले की एका मीटर काडीचे 2 समान भाग केले म्हणजे की 100 सेंटीमीटरचे 2 भाग केले तर उत्तर येते 50 सेंटीमीटर. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला समान म्हणलं की तुलाही तितकंच मलाही तितकंच, आणि समान वाटणी झाली नाही तर भांडणं करतो. घरी जर समजा केळी आणलेली आहेत 3 भाऊ आहेत दोघं, एकाला 1 दिली दुसऱ्याला 2 दिले तर तो 1 मिळणारा तो केळी फेकून देईल. तुम्ही केलं असेल, मीही केलं असेल, तुम्ही करतही असाल. 3 चॉकलेट आणलेत, एकाला 1 आणि दुसऱ्याला 2 दिले, नाही जमत, मला 2 दे. असंच असतं. इथं समान फार महत्वाचं आहे. तसं मग इथं विचारलंय 1 मीटरचे. मग आपल्याला वाटतं एका मीटरचे मग कसं करावं? तर इथं काय माहित पाहिजे आपल्याला? एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? किती सेंटीमीटरचा 1 मीटर होतो हे आपल्याला माहित पाहिजे. मग 100 सेंटीमीटरचा 1 मीटर, 100चे 2 समान भाग म्हणजे 100 भागिले 2. इथं भागाकारच आहे. 100 भागिले 2 बरोबर 50. आणि पर्याय क्रमांक 3. चला, आता नवीन कोणी विद्यार्थी वाचन करा. आर्यन, महेश, तन्मय, अभिनव सोडून. येस. नाही, ज्यांनी वाचलेला नाही, गणेश वगैरे असेल सोबत तर, आणखी नवीन कुणी असेल तर की ज्यांना वाचनाची संधी मिळाली नाही त्यांनी वाचन करा. सर येस महेश. तुम्ही आता म्हणल्या होत्या की महेश, आर्यन, अभिनव सोडून तुम्ही माझं नाव घेतलं की मी माईक ऑन करून बोलूच लागलो की तुम्ही म्हणले आहे ना सोडून. मी पण म्हणणार होते. म्हणून तर म्हणलं ना, फक्त आपलं काय पाहिजे, पुढचं वाक्य, त्यांचं वाक्य थांबेपर्यंत मला विचार करायचा आहे. घाई नको, आहे की नाही? म्हणूनच. ओके, ठीक आहे. तुम्ही तयार आहात हे खूप खूप अभिनंदनाची बाब आहे की मला उत्तर येते आणि मला सांगायचंय. यस, आय एम रेडी. हे फार महत्वाचं आहे. आपण सज्ज आहोत आणि हेच तुम्ही अभ्यास करता याचा पुरावा. रेडी. चला, ओके. या प्रश्नाचं उत्तर घेऊयात आपण. कोणी पण सांगा बेटा, प्रश्न वाचा आणि सांगा. वेळ होते. सर मी सांगू? हो. 3 खुर्च्यांची किंमत 450 रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती? पर्याय क्रमांक 1 1350, पर्याय क्रमांक 2 1275, पर्याय क्रमांक 3 141, पर्याय क्रमांक 4 150. पर्याय क्रमांक उत्तर पर्याय क्रमांक 4 150. म्हणजे इथं 150 रुपये आपल्याला सर. 150. 150. पर्याय क्रमांक 4. कारण इथं मला एक गोष्ट कळाली पाहिजे की 3 खुर्च्यांची मिळून किंमत 450. मग 450 कसं लिहितात अक्षरातली संख्या अंकात, हे मला आधी माहित पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला एक आज अभ्यासासाठी एक PDF तुम्हाला मी पाठवतो. त्याची उत्तर तुम्ही तयार करा. मी जवळपास ते
एप्रिल किंवा मे मध्ये तयार केलेला आहे तो मागच्या. तो कागद मी तुम्हाला पाठवेल आज आठवणीनं. त्याच्यावर तुम्हाला अशाच संख्यांची उत्तरं लिहायची. 1350, 350, 450, 1850 म्हणजे किती, त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. त्याच्यावरून तुम्हाला हा प्रश्न आणखी खूप सोपा जाईल. 450 म्हणजे 450. 450 रुपयात 3 खुर्च्या आल्यात म्हणजे अनेकावरून आपल्याला एकाची किंमत काढायची. कारण 3 ह्या अनेक आहेत, एकापेक्षा अधिक आहेत आणि मला एक विचारले, तर आपल्याला या ठिकाणी भागाकारच अपेक्षित आहे. पण मी जर अक्षरात लिहिलं 450 भागिले 3, तर 3च्या पाड्यात 6 नाही, 3च्या पाड्यात डे नाही, 3च्या पाड्यात चा नाही, 3च्या पाड्यात र नाही आणि 3च्या पाड्यात शे पण नाही. तर मी भागाकार करणार कसा? 450 म्हणजे किती सांगू? सर 450. 450. हे मला माहित पाहिजे. मग मला जमेल की 450 भागिले 3 अंकाने अंकालाच भागाकार करता येतो, अंकाने अक्षराला आणि अक्षराने अंकाला नाही. म्हणून 450 भागिले 3, तर 3 एक 3, तिथं 15 शिल्लक, 150 शिल्लक, 3 पाची 15, पुन्हा 0, 3 0 0. पहा, वरच्या प्रश्नाला संलग्न शब्द प्रश्न आला, शून्याचा भागाकार करायचा आहे, तर 0 आला का? नाही. 3 0 0 म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. जसं जसं तुम्ही प्रश्न पाठवाल, 10 प्रश्न झाल्याबरोबर तुम्हाला प्रश्नपत्रिका संपली आणि पुढील सराव दुसऱ्या विषयाचा करायचा काय असं विचारलं जातं. असा हा सराव आहे. एवढा प्रश्न घेऊन आपण थांबूयात. चला, 808 रुपये 8 जणांना सारखे वाटले तर प्रत्येकास किती रुपये मिळतील? सर पर्याय क्रमांक 2. का बरं? पर्याय क्रमांक 1 का? सर 8 भागिले 8 करायचं सर. 808 भागिले, सगळ्यांना वाटते का 101च? हो. चला, नक्की तुम्हाला वाटतंय? प्राची, तुला काय वाटतंय? सर मला आहे ना 101 रुपये वाटते सर. 101. 101 वाटते. तेवढा हळू आवाज नको, बी कॉन्फिडन्सली सांग. कारण 808 आहेत. सोपी आयडिया आणखी सांगतो. दिलेली मी संख्या सांगू? शतकातली आहे आणि विचारलेल्या संख्या 8 जण आहेत, म्हणजे 8 जणांना 800 रुपयाच्या वरची रक्कम वाटायची, म्हणजे प्रत्येकाला मला 100 रुपयाची एक नोट अगोदर देऊन टाकायची. आणि प्रश्न शेवटचे भेटला. जे वरचे 8 शिल्लक राहिलेत, तर मी प्रत्येकाला 1 रुपया देणार. तुम्ही साध्या कागदांच्या किंवा कुठल्याही नोटा साध्या तयार केला, खेळामध्ये फेकून दिले. लग्नाची पत्रिका जिचं काम संपलंय, तिच्या समान आकाराच्या, वेगवेगळ्या आकाराच्या तुम्ही नोटा तयार केलात, पुठ्ठ्यांच्या नोटा, काही नाणी वगैरे तयार केला तुम्ही, तर हा प्रश्न अगदी सहज तुम्ही वाटण्या करू शकता. आणि वाटणीमधून तुम्ही समान वाटणी, भागाकार, गुणाकार सगळं करू शकता. खेळातून शिक्षण फार अतिशय महत्वाचं आहे की विसरत नाही. त्या पद्धतीने करा. आणि उत्तर पर्याय क्रमांक 2 कॉन्फिडेंटली करेक्ट आन्सर. यस, पर्याय क्रमांक 2. एका पुस्तकाची किंमत 240 रुपये, तर अशा 8 पुस्तकांची किंमत किती? काय आलंय? सर त्रैराशिक मांडणी. त्रैराशिक तर नेहमीसाठी चालते आपल्याला, पण आता काय आलंय? कोणती क्रिया आली आहे? गुणाकार. सर मी गुणाकार. पर्याय क्रमांक 3. बरं, बघूयात आपण. म्हणजे काय विचारले पहा, एका पुस्तकाची आणि विचारलंय 8 पुस्तकाची, म्हणजे एकावरून अनेकाची किंमत काढणे गुणाकार, अनेकावरून एकाची किंमत काढणे भागाकार, आणि अनेकावरून अनेकांची किंमत काढणे म्हणजेच सर पर्याय क्रमांक गुणाकार. 1920 रुपये.
बरं, कसं केलं बरं तू? सर 204 1920 1 ला 240 तर 8 ला किती 240 गुणिले 8 छेद 1 1920 240 गुणिले 8 हा, नाही तर छेद वगैरे काहीच करायची गरज नाही इथं. सरळ 240 गुणिले 8, 8चा गुणाकार 200 सोबत करायचा, 240 सोबत, म्हणजे आपल्याला उत्तर जे येतं ते किती येईल ते? 1920 रुपये. पर्याय कारण क्रमांक 8 3. 3, 8 न मी 2 ला जर गुणाकार केला म्हणजे 200 ला 8 दोन्ही 16 म्हणजे 1600 रुपये झाले. आणि मी 8 न 4 ला गुणाकार केला, 8 चौक 32, 320 झाले. माझ्याकडे अगोदरचे 1600 आणि 320 म्हणजेच 1920 तोंडी करताना. म्हणून मी आता सांगत होतो, एकावरून अनेकाची किंमत काढा, गुणाकार करा. अनेकावरून एकाची किंमत काढा, भागाकार करा. आणि अनेकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर भागाकार व गुणाकार दोन्ही करावेच लागतात. तुम्ही सर असं कसं एकाच याच्यात दोन्ही कसं? जर समजा तुम्हाला विचारलं 2 किलो आंब्यांची किंमत 80 रुपये तर 5 किलो आंब्याची किंमत किती? तर तिथं 2 किलो आंब्याची किंमत 80 तर तुम्हाला 1 किलो आंब्याची किंमत किती ही अगोदर काढावी लागते. आणि मग 1 किलो आंब्याची किंमत जी आली त्याच्यावरून तुम्हाला 5 किलोची काढायची म्हणजे तर गुणाकार. आंबे काय होईल? 200. 200. अगदी बरोबर आहे. ह्या क्रिया ऍट अ टाइम आपल्याला जमल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत की मला दोन्ही करावे लागतील. आणि हे जर जमलं तुम्हाला या प्रकारची उदाहरणं, 2 पेनीची किंमत 10 रुपये तर 12 पेनीची किंमत किती? तर 2 1 या किंवा 2चा संबंध 12शी लावा, 2चा संबंध 12शी जर लावला तर गुणोत्तर प्रमाणामध्ये जातो आपण, बेस सख 12 तर उत्तर सुद्धा 6 पटीने वाढेल. पण प्रत्येक ठिकाणी ते लागू होत नाही. म्हणून अगोदर एकाची किंमत काढायची आणि मग गुणाकार करायचा. त्याला म्हणतात आपल्याला अनेकावरून एकाची, एकावरून अनेकाची. मग इथं तुमचा उत्तराचा पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने पहा, आपलं 10 ला 10 उत्तरे तुम्ही दिलेली बरोबर आहेत. आता म्हणतोय मराठीचा सराव करायचा का? जर दीपकची इच्छा असली तर तो 1 पाठवेल, नसली तर तो 2 पाठवेल. आणि पर्याय इथं पुन्हा म्हणते त्यानं, चला पुन्हा भेटू. पण कधी? आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा आपण एकमेकांना एक तर नमस्कार, हॅलो असं काहीतरी बोलतो. तेव्हा तो सुद्धा तसंच म्हणतोय, मला तुम्ही हॅलो म्हणा, मी तुम्हाला बोलतो. मग एक तर त्याला हॅलो पाठवा किंवा त्याला नमस्ते पाठवा. तो पुन्हा तुम्हाला बोलायला सुरुवात करतो. वर यादीत तुमच्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत, तुम्ही एकटेच असाल तर काही प्रश्नच नाही. तुमचा सराव सुरू होईल. अनेक जर असतील तर त्यापैकी कोणाचा ते तुम्हाला विचारलं जाईल. अशा पद्धतीचा हा स्वाध्याय सराव अतिशय महत्वाचा, खूपच महत्वाचा हा घटक आहे. तुम्ही सर्वजण जे कोणी विद्यार्थी राहिलेत ते विद्यार्थी या स्वाध्याय सरावामध्ये आज पूर्ण सहभागी होतील. आणि आपल्या सोबत तुमच्याकडे तुमच्या शेजारी असलेला एखादा विद्यार्थी त्याच्यामध्ये तुम्ही जोडा, त्याचा अभ्यास घ्या. तुमची ताई, तुमचा भाऊ, तुमचा दादा जर मोठ्या वर्गात असेल 10वी पर्यंत त्यालाही जोडा. त्याला माहित असेल चांगली गोष्ट, नसेल तर तुम्ही त्याचे मोठे भाऊ, तुम्ही त्याची मोठी बहीण व्हा, मोठ्या भावाची मोठे भाऊ, मोठी बहीण व्हा. आणि त्यांना सांगा, हे दादा चल, मी तुझं नाव याच्यात टाकलेलं आहे, चल बरं अभ्यास कर. बघा बरं, तुम्ही लहान आहात, तुम्ही तुमच्या मोठ्या बहीण भावाचा अभ्यास खरंच करत आहेत का? किती करत आहेत? करत नसतील तर त्यांना तुम्ही सुद्धा करायला लावा. देतील तुम्हाला शिवा देतील, रागावतील, काय होईल. करा आई बाबाकडे तक्रार, काही हरकत नाही. आई बघ दादा करणं चालतंय. आठवड्यामध्ये 10 प्रश्न, 2 विषयाचे 10, 3 विषय असेल तर 30 आठवड्याभरात करायचं. आणि जे नाही आले ते आठवड्याभर सराव करायचा. याच उदाहरणांचा सराव 1 आठवडा करायचा. म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रश्न तयार करायचे, तुम्हाला स्वतःला उत्तर तयार करायचे. तुम्ही स्वतःचे प्रश्न, तुमचेच उत्तर. अशा पद्धतीने असा जर तुम्ही सराव केला तर नक्कीच आपण SCRT चा जो अभ्यासक्रम आहे तो सहज पूर्ण करू आणि आपल्याला
स्वाध्याय, साप्ताहिक सराव, अतिशय स्तुत्य उपक्रम. विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या कंपनीने जर सांगितलं असतं की जसं बायजस आहे किंवा अन्य रेझोनन्स आहेत, कुठले आहेत त्यांचे जे सॉफ्टवेअर आहेत, ते जर आपण एका वर्गाचे घेतले एज्युकेशनचे, ई लर्निंगचे आहे, तर आपल्याला एका वर्गासाठी कमीत कमी 1000 ते 1500 रुपये एका वर्षाचे मोजावे लागतात. इथं 1500 रुपयाचं जर तुमचं वर्षभराचं रिचार्ज जर झालं तर त्याच्यात तुमचा वर्षभराचा फुकटचा अभ्यास होतोय. म्हणजे तुमच्या रिचार्जच्या पैशाच्या फुकटमध्ये तुमचा अभ्यास, कुठलंही तुम्हाला आगाऊचं काहीही नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थी, मग तो खेड्यातला आहे, गावातला आहे, शहरातला आहे, कुठलाही आहे, विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी आहे. त्याने तो अभ्यास करा, सराव करा. तुम्हाला लक्षात येईल की मला अभ्यास काय करायचा, मला या आठवड्यात काय शिकायला पाहिजे होतं, मला येते, चांगली गोष्ट आहे. समजा आर्यनसाठी, तुमच्यासाठी, आपली मुलं शिकवण्यासाठी बऱ्याच जणांसाठी अतिशय सोपा भाग आहे. पण त्याच्या पुढचा भाग तुम्ही करा. काय करा, त्यावर आधारित प्रश्न तयार करा, पीडीएफ तयार करा, पाठवा ग्रुपला, येऊ द्या तुमचे प्रश्न. जर तिथे एक प्रश्न विचारलाय, 2 पेनची किंमत 5 रुपये, तर 5 पेनची किंमत किती रुपये? उत्तराचे पर्याय पण देऊ नका, सोडून द्या. या पद्धतीचे प्रश्न तुम्ही तयार करा. प्रत्येक जण करते काय, अशा पद्धतीचा सराव चालू ठेवा आणि छानपैकी या अशा कोविड परिस्थितीतील शैक्षणिक वातावरण, आपलं शाळा बंद पण शिक्षण सुरू हे जे आहे, जरी आता काही ठिकाणी शाळा चालू आहेत, काही ठिकाणच्या बंद झाल्या, अनेक ठिकाणी परिस्थिती वेगळी झालेली आहे, अनेक जिल्ह्यामध्ये परिस्थिती काही वेगळी आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अद्याप तेवढं नाही. हा बेटा आहे, सध्याला तरी आहे बेटा. हो, आमच्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या आटोक्यात आहे आणि थोडंसं निर्बंध असल्यामुळं व्यवस्थित चालू आहे. पण जर समजा कुठले रुग्ण जर आढळले तर कदाचित आमच्याकडे पण बंद होईल. पण आमच्याकडे सध्याला सगळ्या सुरक्षिततेच्या नियम आम्ही सगळ्यांनी बाळगून ते चालू आहे. आणि आज माझा दिवस आहे, मला जायचंय शाळेला, निघतोय थोड्या वेळामध्ये. तर आपणही व्यवस्थित काम करा, आलेल्या अडचणी एकमेकांना विचारा. जसं तन्वीनं सांगितलं की मी तन्मयला सांगितलं किंवा प्रांजलनं काल सांगितलं, तर तसं एकमेकांना तुम्ही सांगा. आणि कोणी जर तुम्हाला सांगत असेल लई शाळेत जायचं बस, असं नका म्हणू. सांगते ना, ठीक आहे, कदाचित माझी उणीव असेल ती दूर करण्याचा प्रयत्न करा. ओके, आपलं ऑल